आपण आपले अनमोल शब्दाने आम्हाला सुशोभित केलं. यानंतर काय बोल. थोडंसं कार्यक्रमाचं निमित्त आपले हे गुरुजी वर्गाला पाहून आपल्याबरोबर काही विद्यार्थी जे त्यांना घडवलं त्यांना माहिती नव्हतं, पण अचानक त्यांना माहिती झालं आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले आहेत. तर आपलाच कार्यक्रम चालू आहे आणि हे विद्यार्थी आपल्याच शाळेतले आहेत. तर आणि आता जरा उशिरा आलेले 1-2 जणं आणि त्याशिवाय आपल्या पुढच्या बॅचचे काही विद्यार्थी आहेत त्यांना काही गुरुजींचा सत्कार करायचा आहे. त्यांना एक विनंती करतो त्यांनी मंचावर यावं आणि त्यांनी गुरुजींचा उचित सन्मान करावा. आपल्यापैकी एकाला विनंती करतो आपण सगळ्यांनी यावे. नामदेव जाधव, कृपया सगळ्यांना विनंती करतो आपण सर्वांनी यावे. आपल्यापैकी कोणाला तरी एकाला विनंती करून थोडक्यात आपला परिचय आणि कोण कोण आणि कुठल्या बॅचचं काय होतं तर 1-2 मिनटं सांगितलं तर बरं होईल. 2 मिनटं. नमस्कार, मी केशव मधुकर जोशी. हा RSPचा कॅप्टन होतो, आठवतं आहे का? त्याच्यानंतर मग आपण पुढे आलो. सर्व शिक्षकांना आम्ही आपल्याकडून आमच्या सगळ्या ग्रुप्सकडून आमचा 88चा बॅच आहे. 1988 साली आम्ही सर्व होतो. आजही आमचाही ग्रुप आहे. एक विनंती करेल की आमच्या ग्रुपला सुद्धा तुमच्याबरोबर जॉईन करा, जेणेकरून आमचा 88चा ग्रुप आणि तुमचा ग्रुप मिळून काहीतरी चांगली कामं होऊ शकतील. आणि सर्व गुरुजींना खूप खूप नमस्कार. आता इथे 88च्या बॅचचे नामदेव जाधव आणि लोकरे आणि त्याचसोबत आम्ही तिघेच आलेलो आहोत. आपण सर्वांनी आम्हाला एवढं चांगला मौका दिला की इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी, याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशोक शिंदे 88च्या बॅचचे, त्यांना शिंगोटे टीचर आणि मालवणकर मॅडमचा सत्कार करायचा आहे. कृपया त्यांना विनंती करतो त्यांनी यावे मंचावर. चालेल. खूप खूप आभार आहे आपल्या सर्वांचं. आपण आमचे मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू आणि आम्हाला सांभाळून घेतलं. आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि अनावधाने काही मित्र थोडे उशिरा आले तर त्यांना विनंती करतो त्यांनी आपला थोडक्यात परिचय द्यावे, नंतर आपला कार्यक्रम पुढचा सुरू करण्यात येईल. विनोद निकाळे. माझं नाव अमित शिर्के, 95 बॅचला होतो. काही गोष्टी भरपूर सांगण्यासारख्या आहेत, पण एक उदाहरण तुम्हाला 2 उदाहरण देतो, खूप खूप महत्त्वाचे उदाहरण आहेत. आम्ही एवढी मस्ती करायचो की महाजन सरांना अक्षरशः एवढ्या त्यांना त्रास दिला, त्यांचे चिमटे आधी आठवतो आम्हाला. दुसरी गोष्ट, डान्स मॅडमच्या आता लक्षात येत नसेल, आम्ही कांदरी गुफाला गेलेलो. आमच्याकडे माधुरी होती तेव्हा. कांदरी गुफा जाताना आम्ही पाण्यात उतरलो. मॅडम मला की जाऊ नका म्हणून. आमच्यातला एक विद्यार्थी पाण्यात डुबला. मॅडमने उडी मारून त्यांना वाचवलं. खरंच आज तुमच्यामुळे, तुमच्या शिक्षणामुळे आम्ही खूप तुमचे ऋणी आहोत.
तुमचं आयुष्य असंच वाढावं. खूप धन्यवाद. मी नितीन फुलबगा 9490 बॅचचा विद्यार्थी. बरं वाटलं सर्वांना बघून, जुने विद्यार्थी, शिक्षक वगैरे. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. आणि सर्वांना दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य लाभू या प्रार्थना करतो मी सर्व. मी 89च्या बॅचचा आहे. आम्ही पण एक गेट टुगेदर ठेवणार आहोत. तर त्यावेळेस आपण सर्व आत्ताचे पण जे विद्यार्थी आहे आणि इतर विद्यार्थी सर्वांनी मिळून आपण एक मोठा गेट टुगेदर ठेवूया. आपण सर्व एक BMC शाळेमध्ये शिकून आपले पण जे विद्यार्थी आहेत ते आज चांगल्या चांगल्या पोस्टला आहेत, अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, डेप्युटी आहेत, खूप मोठ्या मोठ्या पोस्टला आहेत. जेणेकरून सर्व आपण भेटून सर्व आपले गुरुवर आहे. आज जे पण काय आपण आहोत ते आपल्या गुरुवरामुळं आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. धन्यवाद. मी केशव मधुकर जोशी 88-89च्या बॅचमध्ये होतो. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी एक माध्यम म्हणून एक छोटंसं काम सुरू केलेलं आहे. ते आपल्या समाजात आपल्यासोबत लहानाचे मोठे झाले मात्र त्यांना कोणी कधीच मदत केली नाही अशा तृतीयपंथीयांसाठी मी स्पेसिफिक काम करतो, ज्याला आपण ट्रान्सजेंडर बोलतो. आणि त्यांना या जनसामान्यामध्ये मान सन्मानाचं स्थान मिळावं याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र, त्याचसोबत तहसीलदारांमार्फत त्यांना संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर महापालिकेमध्ये बचत गट आणि आत्ता आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना 45 घरं वाटप केलेली आहेत. आणि त्याचसोबत आता एक नवीन संकल्पना आणली की अपना बाजार आहे तसं एक ग्राहक पेठ हे शेतकरी आपल्या दारी या योजनेअंतर्गत त्यांना प्रदान करावं आणि त्यांना तिथे कामाला लावावं. हात पसरवण्यापेक्षा त्यांनी काहीतरी कामधंदा करून आपला रोजगार उपलब्ध करून घ्यावा असे आपण प्रयत्न करतोय. माझी इच्छा आहे की आपल्या सर्व मित्रांनी आमच्याबरोबर सोबत यावं आणि सोबत असं काहीतरी वेगळं काम करावं ही एवढी इच्छा मी व्यक्त करतो. धन्यवाद. असं तुमच्याशी लांबून लांबून भेटून समाधान होत नाही आहे. मी माझा पत्ता राम थोरात याला फॉरवर्ड केलेला आहे. तुम्ही ग्रुप जर तुमचा असेल तर तो तुम्हाला मिळेल. तुम्ही केव्हाही माझ्या घरी या आणि मला ते तुम्हाला खूप गप्पा मारायला आवडेल. माझ्याकडे वाकचवडे, नितीन, नामदेव हे सगळेजण येऊन गेलेले आहेत, येतात दर गुरुपौर्णिमेला आणि त्यामुळे मला त्यांना भेटायला खूप आवडतं. विद्यार्थी माझे आले का. आणि एक विनंती, काहीही गिफ्ट आणायची नाही, फक्त एक रोपटं घेऊन यायचं. छान छान छान. आणि ते मला पाहिजेच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अभावी थोडं एक विनंती करतो. आपल्याला आपल्या गुरुजनांच्या हातून आपला सत्कार होणार आहे, त्यामुळे सर्वांना आता शाळेची शिस्त थोडी करावीच लागेल, कारण का शिस्तशिवाय कुठेहीच आपण पाऊल उचलू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. तर जे ह्या ग्रुपमध्ये बरेच विद्यार्थी आहेत तर त्यांना प्रत्येकाला सांगतो, जर एका ओळीत उभे राहिले तर लवकर होईल. जरा सुरुवात करा लवकर, पटापट. चला या, एका ओळीत उभे राहा. या आपले पहिले विद्यार्थी आहेत हेमंत. सर्वांनी लवकर या मंचाजवळ प्रत्येकाचं नाव घेण्याची, कारण का आपले शिक्षक वर्गांचा वयाचा विचार करा. त्यांच्या काही औषधं घेण्याची वेळ झालेली आहे, काही जेवण, त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती करतो आपण लवकरात लवकर स्टेजजवळ या.
दास मॅडमना विनंती करतो त्यांनी हेमंतचं सर्वांनीच द्या. हां सर्वांनी द्या एक एक. नावं पण घ्यायची गरज नाही आपण एक मिनिट जरा पुढे आले तर बरं होईल सगळे. शिक्षकांना विनंती करतो. सन्मान्य हेमंत जाधव, राम थोरात, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. दिगंबर शिगवण, उदय जाधव, शिवाजी आव्हाड, महेश जाधव, हा कोण रे? सावकाश घ्या एकेकाने घ्या फोटो येईल. जरा फोटोग्राफरकडे लक्ष देऊन घ्या. निलेश भोळे, अतुल, थांबता सतीश बनसोडे, खाली राहून दे. नाही तिला खाली राहून दे. आपण खाली रेश्मा गावडे, सीमा 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 पाटीगे. हरीश धनावडे, सीमा सर बघा एक मिनटं थांबा. आपली खूप महत्वाची हेमांगी मैत्रीण मोरे, रेश्मा. एक मिनिट रेश्माचा सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या. तिच्या खरंच ह्या दह्याला आपण सलाम केलं पाहिजे. आपल्याकडे 2 पाय असून सुद्धा आपण स्टेजवर येण्याचा प्रयत्न करत नाही. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. परत एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. सतीश बनसोडे एकेकाने या एका वेळेला फोटोग्राफरला कव्हर करून. हरीश धनावडे, ही कोण रे? सविता सविता जाधव, निलेश भोळे, सुलभा अडसुळे, अतुल मांजरेकर. काय यार मध्येच विनोद सपकाळ, तानाजी टेमगिरे, महेश गडांकुश. कोणाची नावं इकडे तिकडे झाली तर मला ब्लेम करू नका. सगळे रुपाली मोरे, ही कोण? सुरेखा बांगरे, प्रतिभा माघाडे, सीमा शिंदे. सचिन खैरे, कैलास जोशी, नामदेव जाधव, शीतल आमची सगळ्यात लाडकी लहान मंदा, बहीण, विनोद निकाळे, प्रशांत, प्रवीण मागाडे, शैलेश. ह्यांचं नाव काय? सॉरी तुमचं नाव नाही माहिती. एकदा नाव सांगा जोरात. नाव वर्षा. वर्षा ठीक आहे. आणि आमच्या ताई सगळ्यांच्या मोठ्या ताई गडांकुश, सुरेखा ताई, ताई गडांकुश, विनोद निकाळे, सुधीर आमचा सुधीर, सगळ्यांचा करता धरता, सुधीर सावळाराम पाटकर, संतोष मोरे, सुभाष मोरे, संतोष बर्वे, संतोष भानात, सतीश गवळी, नितीन, अमित शिर्के. लवकरात लवकर या प्लीज. आपल्या गुरुवर्यांचा विचार करा, वयाचा आदर करा. सर्वांनी त्वरित स्टेजला संपर्क करायचा आहे. सुभाष लवकरात मोरे. लवकर स्टेजवर यायचं आहे. आपल्याला हे आटोपता घ्यायचा आहे कार्यक्रम, म्हणून थोडीशी घाई चालली आहे. वेळेअभावी आपण ओके. आणि आपल्याच शाळेतले अजून एक विद्यार्थी राहिले आहेत. उदय जाधव, माधुरी भोळे. त्यांना विनंती करतो.
त्या आपल्या मित्राच्या सहचरणी आहेत. आपण मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू आमचे सिनियर बॅचचे आपण इथे आलं आणि आम्हाला सांभाळून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. माधुरी बोळे ह्या आपल्या मित्रांच्या मिसेस आहेत आणि आपल्या शाळेतल्या शिक्षिका स्वाती उतेकर, धडाडीचे आमच्या मॉनिटर. आणखीन कोणी राहिले असतील तर कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क कोणी करायचा. अनावधाने राहिलं असेल, कारण का आपण सगळे शाळेतलेच मित्र आहोत. आता आणि मी अजित स्वतः सगळ्यात अजित महत्त्वाचा कदम. अजित आपला ह्या कार्यक्रमाचा सूत्रधार. भास्कर ठुंबरे याचं पण संतोष वागचौडे, नितीन, अजून कोणी अनावधानाने राहिलं असेल तर विनंती करतो. भास्कर डोंबरे आणि यानंतर मी आपल्याच मध्ये एक आपले पालक आलेले आहेत, महेश गडांकुश यांच्या आई मातोश्री. त्यांनी सुद्धा स्टेजवर यावे. स्टेजवर यायचंय. दुसरं आपली मैत्रीण रेश्मा गावडे, हिचे वडील सुद्धा इथे उपलब्ध आहेत. त्यांनाही विनंती उपस्थित आहेत, करतो. तर त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय सत्कार करून घेण्यासाठी. आणि सर्वांना आता विनंती करतो, आपण सर्वांनी आसनस्थ व्हावे. उपस्थितांपैकी आणखीन कोणी राहिले असल्यास त्यांनी त्वरित संपर्क करायचा आहे. हॅलो. सर्वजण आपल्या सर्वांनी आसनस्थ व्हा. खाली बस, खाली बस, खाली बस. अजित ते घे. सर्वांनी बसून घ्या. थांबा 10 मिनिटात आपल्याला जवळ. नाही 10 मिनिट. तुला बोल खाली.
परत येतं ना. कृपया शांतता राखा. पुढील कार्यक्रम सुरुवात होत आहे. कृपया शांतता राखा. थोडा वेळ थांबा. आता इथं का आवर्त घेऊया. ते सगळेच व्यस्त आहेत ना, सगळेच व्यस्त आहेत. कार्यक्रमाची लिंकच लागत नाही. हॅलो. बोलतोय. नमस्कार. ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या गुरुवर्यांचे नंबर मिळाले असे आमचे चेन्नई सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. त्यांच्यासाठी एक स्लोगन आहे, कित्येक वर्षांची प्रतीक्षा आज संपली, गुरूंच्या भेटींची आज तुम्ही पूर्ण केली, तुमच्याच प्रयत्नांनी स्वप्न सत्यात उतरली, कृतज्ञता सन्मान त्या अमूल्य देणगीसाठी. चन्ने सरांना मी या ठिकाणी बोलवतोय, थोडंसं मनोगत व्यक्त करा. हे सध्या आपल्या शाळेत कार्यरत आहेत, मुलुंडच्या शाळेत, महानगरपालिकेच्या. नमस्कार सर्वांना. आपल्या व्यासपीठावरती विराजमान झालेले सर्व शिक्षक, म्हणजे आता मला सगळे ते सिनियरच आहेत. मी शाळेत असताना मला ते सिनियर शिक्षक होते, पण त्यांनी सिनियरिटी वगैरे अशी काही गाजवली नाही आहे. माझ्याशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे आणि आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या व्यासपीठावरती दास मॅडम किंवा शेर्लेकर मॅडम यांचा माझा काय फारसा परिचय नाही आहे, पण दास मॅडमचं नाव मी आपले नीलकंठ साळवी यांच्याकडून अनेक वेळा ऐकलेलं आहे. कारण 1-2 वेळा ते माझ्याबरोबर ठाण्यातून कळव्याला जात असताना त्यांनी सांगितलं होतं की ठाण्यात दास मॅडम राहतात. मला वाटतं तुम्ही ते जॉन बाप्टिस्ट शाळा वगैरे त्या परिसरात कुठेतरी राहतात. हां, चरईमध्ये मला त्यांनी सांगितलं होतं. आजच्या कार्यक्रमाविषयी मला मनोगत व्यक्त करताना आनंद होतो आहे की कारण मी आता मलासुद्धा या शाळेमध्ये 2000ला मी आलो आहे. आज 25-26 वर्षे पूर्ण झालेली आहे. कुठल्याही ग्रुपने कार्यक्रम का आयोजित केला नाही म्हणजे अशी मला वाटायचं. कारण मी ज्या बॅचचा आहे, मी भिवंडीतल्या परा विद्यालय परशुराम रामनारायण विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. जनरल एज्युकेशन सोसायटीची जी शाळा आहे, त्या आम्हीसुद्धा आमच्या 86च्या बॅचने आम्ही 2 वेळा आमचा गेट टुगेदर केलेला आहे. आता नुकत्याच फेब्रुवारीमध्ये आम्ही आमच्या बॅचचा 35वा जो वर्धापन आहे तो साजरा केला आणि आम्हाला शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचाही आम्ही त्या दिवशी सत्कार केला. आणि सर्व मुलांनी म्हणजे अ ब कड अशा 4 डिव्हिजन होत्या, जवळ 200 विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आले होते. सगळ्यांनी मिळून शाळेला काही देणगी दिली आणि मराठीमध्ये सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी त्या देणगीतून त्याला बक्षीस द्यावं अशी आम्ही योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मराठी भाषेचा उद्गार झाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगताना आनंद होतो आहे की खरं तर हा कार्यक्रम आपल्या पीके रोडच्या शाळेमध्ये व्हायला पाहिजे होता, पण अनफॉर्च्युनेटली ती शाळा दुरुस्तीला गेलेली आहे आणि डिमॉलिश होऊन तिथे नवीन इमारत बांधली जाणार आहे. पण तुम्हाला अजून असं सांगते की तुमच्या बॅचच्या वेळेला म्हणजे आता इथे 92 पासून 96पर्यंतचे विद्यार्थी आहेत. नंतर उशिरा काही 89ची बॅच आलेली आहे. ते सगळ्यांनी असं जर जमलंच कधी
तर शाळेत येऊन शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त असं येऊन तुमच्या वर्गाचे तुम्ही ABCD कोणत्या वर्गात असाल तो कॅटलॉग मिळवायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे जे विद्यार्थी आहेत किंवा तुमचा एखाद्याचा LC वगैरे असेल तर त्याच्यावरून आपल्याला सगळे विद्यार्थी कोण कोण होते ते आपल्याला काढता येतील आणि सगळ्यांना संपर्क साधता येतील, जेणेकरून तुमची जी बॅच आहे, आता इथे हार्डली 84ला किती बॅच होत्या मला आयडिया नाही आहे, किती तुकड्या होत्या 84ला 94ला, म्हणजे 94ची पूर्ण बॅच अबगड अशी काय तुकडी नव्हती काय? अच्छा अच्छा. तर ते सगळे कलेक्ट झाले पाहिजेत. आणि मगाशी मनोगतामध्ये काही व्यक्त झालं की काही सामाजिक कार्यसुद्धा तुम्ही करताय. अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे, कारण आपली शेवटी बांधिलकी आहे वे बॅक टू सोसायटी. आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीने आपल्या जडणघडणीमध्ये हातभार लावलेला असतो. तर ते समाजकार्य आपण करत राहा. खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. आणि मला पाटकर जो आहे तो सतत माझ्या संपर्कात आहे, म्हणजे मला सातत्याने तो काही ना काही मॅसेज आणि त्याचं बोलणं माझ्याशी होत आहे. आम्ही लवकरच कार्यक्रम करतो आहे, कारण गेल्या वर्षी तुम्ही जे एकत्र आलात आणि त्या हॉटेलचे फोटो वगैरे त्यांनी शेअर केले खूप चांगल्या पद्धतीने. अजून पुढे काम करता येईल. अजून काही शिक्षकांचे संपर्क मिळतात का ते बघा. आणि अतिशय उत्तम कार्यक्रम तुम्ही आज आयोजित केला. खूप मस्त मजा येते. म्हणजे मी आता आमच्या 35व्या बॅचचा जो कार्यक्रम आहे तो फेब्रुवारी 25ला आम्ही साजरा केलेला आहे. पण ते एक वेगळं फिलिंग असतं पूर्ण दिवस. जसं आम्ही कसं साजरा केला की आमची शाळा आहे, आम्ही शाळेच्या आमच्या प्रत्येक वर्गात गेलो, बसलो, आपली नेहमीप्रमाणे घंटा वाजवली, शिपाई आले होते, म्हणजे सगळ्यांना आम्ही सांगून ठेवलं होतं तसं. शिपाई आले होते, घंटा वाजवली, आम्ही आमचा पहिला पिरियड केणे सर वगैरे जे काही शिक्षक होते ते आले, त्यांनी घेतलं म्हणजे काही शिकवलं नाही, पण प्रेझेंटी वगैरे आमची घेतली गेली. मुलांकडे ते एक साधं कॅटलॉग तयार केला आणि प्रेझेंटी म्हणजे आम्हाला तो एक वेगळा फिलिंग. काही मुलांनी तर आपली ती ॲल्युमिनियमची पेटी होती आमच्या वेळेला, ती पेटीसुद्धा काहींनी आणली. काही विद्यार्थी म्हणजे आम्ही आधीच सांगितलं होतं की शाळा आपली सकाळची आहे, सगळ्यांनी खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घालून यायचं आहे. म्हणजे एवढं जबरदस्त फिलिंग त्या दिवशी आलं ना. आणि आज तुम्ही करताय, मला खूप आनंद झाला. असे भेटत राहा, एकमेकांची सुखदुःख शेअर करत राहा. मैत्रीने आपलं आयुष्य वाढतं. आपण जे काही शेअर करतो, खरं तर सगळ्यात कोणतंही रक्ताचं नातं नसताना अत्यंत अटूट नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं आहे, आणि ती तुम्ही जोपासत राहा. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तुम्हा सर्वांना, आयोजकांना मी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. विद्यमान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चेन्ने सर यांचं स्वागत, उदय जाधव आणि शिवाजी अवॉर्ड तसेच तानाजी टेमगिरे हे करतील. धन्यवाद सर. धन्यवाद. त्याचप्रमाणे चन्ने सरांचे सहकारी संतोष वाळकू सानकरे हे काही कामानिमित्त गैरहजर आहेत. सानकरे सरांचाही सन्मान. शिवाजी सर 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 सानकरे सरांचाही सत्कार या ठिकाणी आज ते गैरहजर आहेत, त्यामुळे त्यांचा सानकरे सरांचाही मान आपण चेन्ने सरांना देत आहोत. आपले काही विद्यार्थी वरती या. ये निलेश ये पटकन. पाठी पड.
त्याचबरोबर आपल्या सर्वांची मोठी बहीण, मोठी नाही लहानच असेल बहुतेक, हेमंतची ताई, आपली ताई सावित्राताई मनपा शाळेच्या छोट्याशा वर्गातून उतरली कुमुदिनी शिक्षिका बनून. गुरूंच्या हस्ते होतोय आज सन्मान. अभिनंदन, वंदन, तुम्ही शाळेचा अभिमान. मी व्यासपीठावर बोलवत आहे सावित्राताईला. आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकून आज त्या भिवंडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना काही मनोगत व्यक्त करायचे आहे. त्यांना मी आता मनोगत व्यक्त करण्यासाठी वेळ देत आहे. ॲक्च्युली खरं तर खूपच उशीर झालेला आहे, कारण जसं यांनी सांगितलं तसं मॅडम बोलल्या आल्या आल्याच माझ्या औषधांची वेळ झाली. सकाळी शेर्लेकर मॅडम बोलल्या की मला इतका वेळ नाही थांबवणार, कदाचित माझी तब्येत साथ देणार नाही, पण तरीसुद्धा त्या इथे बसलेल्या आहेत ना, खरोखर ते आपल्या प्रेमापोटी इथे बसलेल्या आहेत. आणि त्यासाठी मी खरोखर त्यांची आभारी आहे की तुम्ही तुमचा हा जो वेळ आहे तो वेळ आम्हाला दिलेला आहे. मी सांगू तुम्हाला आज इथे मला काय फील होतं आहे. मी एक शिक्षिका आहे आणि मी एक विद्यार्थिनी आहे. तर आज मी दोन्ही फिलिंग करते. मी या ठिकाणी आज विद्यार्थिनी बनून आले. मला खरोखर इतकं छान वाटतं आहे की मी कालपर्यंत एक शिक्षिका म्हणून होते. 15 ऑगस्टला अशी फिरत होती आणि आज मी इतकी अशी आहे की काय बोलू मी. हे फिलिंग असतं. आपण सगळे प्रत्येकजण आपल्या आपल्या हुद्द्यावर आहात. कोण मॅनेजर आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, पण तितकेच आज आपण इथे सगळे नम्र आहोत. ते सगळे नम्र केवळ ह्या शिक्षकांच्या पुढे आहोत. आणि कोणतंच असं पद नाही आहे की ज्याच्या पुढे आपण नम्र होतो. आणि मला आज खरंच खूप अभिमान वाटतो की मी शिक्षिका आहे. लहानपणापासून जणू काही माझं असं म्हणतात ना, पूर्वजन्मीची काही माझी पुण्याई असेल, माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल की त्यांनी मला ते स्वप्न दाखवलं की तू शिक्षिका बन. आणि ते स्वप्न मी शिक्षकांना बघत बघत माझ्या उराशी बाळगलं. मला कुणासारखं व्हायचं आहे, मला यांच्यासारखं व्हायचं आहे. मी कॉलेजला होते ना, 11वी 12वी ज्ञानसाधनाला, तर मला माझ्या मानसशास्त्राच्या मॅडम होत्या, मोकाशी मॅडम, सावित्रा म्हणून कधी बोलवायच्याच नाही. जा रे त्या भावी शिक्षिकेला बोलव, ही माझी ओळख होती. त्या भावी शिक्षिकेला बोलव की एक स्वप्न जे मी जन्मतः कदाचित पाहिलं असेल, माझ्या आईने माझ्या जन्मापूर्वी पाहिलं असेल, ते पूर्ण झालं. खूप संकट आले, खूप आले, जसं तुम्ही म्हणता, खूप गरीब परिस्थितीतून दिवस काढले. पण आमची पुण्याई होती की तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले आणि आमची हिंमत खचून दिली नाही. लहानपणापासून मला, बालवाडीपासून मला माझे शिक्षक, अतिशय चांगले शिक्षक लाभले की ज्यांनी माझ्या बोटाला धरून, मी नेहमी म्हणते, माझी गरिबी ना माझ्या हुशारीने लपवली. हे वाक्य माझं आहे की माझी गरिबी ही माझ्या हुशारीने लपवली. मी अख्खं कॉलेज, 11वीचं ज्ञानसाधनाचं कॉलेज, ज्या वयात आपल्याला नटायला मुरडायला आवडतं, त्या वयात मी फक्त 2 टॉप आणि 1 पायजमा घालत होते. पण मी एक दिवस खाडा नाही केला. मी खाडा केला, सारी डेला केला, रोज डेला केला, चॉकलेट डेला केला, पण मी माझ्या अभ्यासाचा खाडा नाही केला. आणि हे जे धैर्य होतं ना आयुष्यात काहीतरी बनण्याचं, कुलकर्णी मॅडमनी मला त्यांच्या मुलीचे 2 ड्रेस दिलेले होते. ते ड्रेससुद्धा मी घातले. शाळेमध्ये माझे केस खूप लांब होते आणि माझ्या वेण्या इथे पडून माझे शर्ट फाटायचे, पण ते फाटलेले शर्ट मी शिवून घातले. माझ्या बाबांचा शर्ट होता चेक्सचा. माझ्याकडे सोनार बंगल्याचा आपला जो ड्रेस होता ना, तो शर्ट शिवायला पैसे नव्हते, तर मी परमिशन घेतली होती की माझ्या बाबांचा शर्ट फाडून मी त्याचा आतला शर्ट केलेला. पण तोही मला त्यांनी, शाळेने म्हणजे अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत, ते मी शब्दात नाहीच व्यक्त करू शकत. आणि आमच्या वर्ग शिक्षिका पाठक मॅडम होत्या. म्हणजे आपण मुलं शिक्षकांचं अनुकरण करतात, खरोखर करतात, नखशिखांत करतात.
आजही माझी मुलं माझं अनुकरण करतात. मी जे जे शब्द बोलते, मी जसं जसं करते तसं तसं मुलं करतात. माझ्यावरती कळत न कळत समाजाने दिलेली ही जबाबदारी असते की मी कशी वागेन. माझं व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी मला नसतं. मी ज्या पेशात गेले त्या पेशाचं भान मला बाळगावं लागतं. मग आपण लाख म्हणतो, अरे मला काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, नसतं. तुम्ही जो पेशा घेता त्या पेशाचे तुम्हाला बांधलेलं असतं. आणि खरोखर मला यांच्या आदर्श शिक्षकांच्या हाताखालून ज्या मुशीत मी घडले, जसं आता चौधरी सर बोलले, कुटे सर बोलले, आपले चोपडे सर बोलले, मालवणकर मॅडम बोलल्या, या सर्वांचा मला शिकवण्याचा अनुभव नाही आहे. मला अनुभव आमच्या दास मॅडमचा आहे. दास मॅडम आम्हाला संस्कृत शिकवायच्या. त्यांच्या केबिनमध्ये, म्हणजे त्यांचं केबिन हे आमच्यासाठी ओपन होतं आणि त्यांच्या केबिनमध्ये आम्ही 10-12 मुलं असायचो आणि 10-12 मुलांना अगदी त्या मनापासून शिकवायच्या, मनापासून. या सर्व शिक्षकांचे जे काही कळत नकळत ऋण आणि संस्कार आपल्यावर घडलेले असतात ते कुणीच विसरत नाही मॅडम. म्हणजे जसं सर चौधरी सर तुम्ही खंत व्यक्त केली की एवढे वर्ष झाले मला कोणी येऊन भेटलं नाही, कसं नाही, हे असं नसतं. म्हणजे मनात प्रत्येकाच्या होतं, पण प्रत्येकजण त्या प्रापंचिक ह्याच्यामध्ये इतका मागे लागलेला होता की आम्हाला नोकरी करणं भाग होतं, संसार करणं भाग होतं, त्याच्यासाठी धडपडणं भाग होतं. आज आम्ही बऱ्यापैकी सगळे सेटल झालेलो आहोत आणि मग आता आम्ही थोडे थोडे मागे वळून शोधतोय की आता आम्हाला कोणाला भेटायचं आहे, आता आम्हाला कुणाशी जोडायचं आहे. तर हे सॉरी हो सॉरी एक्स्ट्रीम सॉरी. कारण असं खरंच आहे, जसं 33 वर्षाच्या भावना आहेत, 33 वर्षाच्या आठवणी आहेत, नाही बोलता येणार तेवढं सगळं. पण तुम्ही मला जे सहन करता ते काय म्हणू त्याला, आता मी शब्द नाही आहेत, पण 1-2 मिनटाचं मला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी या गुडा अंकुश आणि पाटणकरांमुळे मिळाले. त्यासाठी मी खरोखर तुम्हा सर्वांची मनोमन ऋणी आहे, मनोमन ऋणी आहे. तुम्हाला भेटण्याची जेवढी उत्सुकता होती तितकीच उत्सुकता मला माझ्या शिक्षकांना भेटण्याची होती आणि ती या ठिकाणी तृप्त झाली. त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद सावित्राताई. शेर्लेकर मॅडम यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आपण टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करूया. त्याच पुढे माजी विद्यार्थी आणखीन शीतल खैरे ह्या आपलं मनोगत व्यक्त करण्यास इच्छुक आहेत. 2 मिनिटात आपण आपलं मनोगत. नमस्कार सर्वांना. ॲक्च्युली खूप बरं वाटतं सगळ्यांना बघून. शब्दच नाही आहेत. सगळ्यात आधी म्हणजे माझ्या सर्व टीचरांना माझा खूप खूप नमस्कार. आमची बॅच ना 92-93ची आहे. आम्ही बिनबुलाये मेहमान आहोत. पण एक काय म्हणतात हावरेपणाने आम्ही आलो की तुम्ही सगळे भेटाल. मला खूप ॲक्च्युली बोलायचं आहे पण मला शब्द देखील. थँक्यू मॅडम. थँक्यू ताई. आभारी आहे. काही मेडल राहिले आहेत. शीतल खैरे, विक्रांत तरे, अजून कोण आता आले असतील त्यांनी मंचावर या. संतोष सोनावणे, आणखीनही कोणी राहिले असतील तानावधानाने तर त्वरित समोर यावं. विक्रांत तरे झालं ना, बोललो.
विक्रांत तरे. जाऊ दे ना, संपू ना. आपला मित्र जो देशसेवा करून या ठिकाणी आलेला आहे असा आपला शाळकरी मित्र भास्कर ठुमरे, माजी सैनिक. त्याचा विशेष पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहे. मैत्रीची शान, देशाचा अभिमान, तुझ्या शौर्यास शतशः सलाम. या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे आपल्या गुरुजनांचा सन्मान करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि या सन्मान करण्याकरिता मी आपल्या मुलांना, मित्रांना, विद्यार्थ्यांना इथे बोलावत आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्वरित यावं. महाजन सर, सुधीर, तानाजी टेमगिरे, हरीश आणि दिगंबर शिगवण लवकर. अरे मी लाईन मध्ये लावले होते सगळे. दास टीचर, हेमांगी मोरे, प्रतिभा मागाडे यांनी यायचं आहे. तत्परता दाखवा, वेळेअभावी कोणी वाट बघू नका. पुढे कोण या. येणार काय नाही येणार. पटकन नावं घेतली की पटकन मंचावरती हजर राहा. नावं घेतली की पटकन मंचावर हजर राहा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सर्व विद्यार्थ्यांची नावं पुकारल्यानंतर पटकन मंचावर हजर राहा. नाव घे, कोणाला द्यायचं ते. हा दास. अरे इकडे यायचं. ही कोण आहे? रुपाली. रुपाली, रुपाली आणि हेमांगीचा तो झालं. शेर्लेकर टीचर दोन होते. शेर्लेकर टीचर यांच्यासाठी रुपाली आणि सुरेखा भांगरे या दोघी. सुरेखा भांगरे आणि रुपाली यायचंय. पटकन पटकन स्टेजवर या. शिंगवटे मॅडम यांना सन्मानित करण्यासाठी मी बोलावतोय सुलभा आणि सीमा या दोघींना. सुलभा आणि सीमा. तसंच विद्यार्थिनींनी लवकर स्टेजवर उभं राहा. मानवलकर मॅडम यांच्यासाठी सविता जाधव, वर्षा. मुख्यतः विद्यार्थिनींना विनंती आहे, ज्यांना वाटत असेल त्यांनी स्टेजवर उपस्थित राहा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्टेजवर या. यांना आपण सन्मानित करायचं आहे. लवकरात लवकर आपण स्टेजवर यायचं आहे. वेळेअभावी आपल्याला हे लवकरात लवकर पार पाडावं लागणार आहे. टाळ्या वाजवा. टाळ्याचा जल्लोष झाला पाहिजे इथे. शीतल, शीतल झालं ना मॅडम. शीतल आणि कुठे आहे? शीतल आणि स्वाती. शीतल आणि स्वाती. मालवणकर मॅडम. झालं ना मॅडम. झालं का? अजून कोण आहे? सर 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 महाजन सर. झालं मगाशी. कुठे सरांचं? कुठे सरांचं? कुठे सर? घे ना नाव, घे ना. कुठे सर? कुठे सर?
कुटे सर, सतीश बनसोडे, शीतल, स्वाती, उदय जाधव, अतुल यांनी ज्यांची यायचंय. नावं घेतल्यात त्यांनी पटकन स्टेजवर या. लवकरात लवकर यावं. पटकन पटकन उठा. चौधरी सर यांच्यासाठी विनोद सकपाळ, विद्यार्थ्यांनी पटकन हेमंत, जागेवर. निलेश भोळे, दिगंबर शिगवान यांनी यायचंय. काय आलं? कोणाचं? झाले ना, गेले ना सगळे, गेले सगळे, हे झाले ना सगळे ना, हे सगळं ॲड कर म्हटलं माझ्या सरांना. हे ना सगळे झाले मग अशी माझ्या झाले तर पहिलंच नाव घेतलं. कुठे सरांना पण सांग. नितीन, विनोद, संतोष बर्वे, शैलेश नाडेकर, कृपया लवकरात लवकर मंचावर या. द्या ना, द्या ना, द्या. आपण सचिन खैरे. सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. नितीन, संतोष सोनावणे, कृपया स्टेजवर या. आपले सर आहेत, आपले शिक्षक आहेत, त्याच्यासाठी सर्वांनी तर स्वतःहून आलं पाहिजे. नावं घेण्यापर्यंत वेळ भरपूर लागतो. आपली नावं छोटी नाही आहेत. आता पिंटू नाही राहिलो आपण, त्यामुळे घेऊ शकत नाही चिंटू गोट्या वगैरे. त्यामुळे आपली नावं आता आदराने घ्यावी लागतात. त्यामुळे नावं घेण्याची वाट न बघता यावं सगळ्यांनी लवकरात लवकर. आपल्या कुटे सरांचा सन्मान. राम, कृपया ग्रुप करू नये. आमच्याकडे लक्ष येईल असं जरा आपण बसावं. बघताय ये ना वर. आणू चालेल, इथेच आणतो जरा. तुम्हाला इथे आणू मॅडम, तुम्हाला ए कोणी राहिले नाही ना? नाही. आणि मी मध्ये मध्ये नावं घेतली, काय समजलंच नाही मला, पण एक गोंधळ झाला. हां सर, झालं ना? ए राम, आपण हा कार्यक्रम इथेच थोडा वेळ थांबून परत पुन्हा आपण पुढच्या कार्यक्रमाला इथे हजर होणार आहोत. तेव्हा आपण त्वरित भोजनाचा आनंद घ्यावा. तुर्तास इथेच आम्ही थांबतो. सर्वांनी एकदा भोजनाला जाण्या अगोदर एक ग्रुप फोटो घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. सर्वांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. आणि एक नका, फोटो सर्वांचे येणार आहेत. अजिबात एकमेकांना धक्काबुक्की करू नका. एकानेच एवढे मेडल घालू नका. नाही, राहू दे, चालेल, हरकत नाही. ज्यांना बसणं शक्य आहे त्याने बसून घ्या. ज्यांना उभं राहणं शक्य आहे त्याने उभं राहा. मी काय माईक सोडत नाही आहे. मग काय करू? बोलूया.
टेबल खालीच जाऊ दे. आहे ना, जाऊ देत, काय हरकत नाही. अरे नाही येणार एवढं जणांचं. ये सुधीर, सुधीर